स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी, स्वामी चालले उठोनी. भूत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही, चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला भूसाळ. ते पासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष सुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावांत मात पसरली. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुल्या नगरांत, यती विख्यात पातले. वार्ता ऐसे कोणी, राव बोलला कायवानी. गावांत येती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाई, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखांतुनी वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खूण पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्तीच पळोनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारमृत, नाना प्राकृत कथा संमत. प्रेमाळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारमृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीय अध्याय गोडहा.